शरद पवार गटाचे खासदार आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते। माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। मतदारसंघातल्या विकासाबाबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे। माळशिरस्ते शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी उदय सामंत यांची भेट घेतली। सोलापुरात सध्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतं। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। माळशिरस्ते शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी उदय सामंत यांची भेट घेतलेली आहे। त्यामुळे शरद पवार गटातले खासदार आणि आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते। धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। त्यामुळे आता शरद पवार गटाचे खासदार आणि आमदार शिवसेनेमध्ये प्रवेश करणार का, या चर्चांना सोलापूरमध्ये आता उधाण आलं। उत्तम जानकर यांनी उदय सामंत यांची भेट घेतलेली आहे। तर तिकडे धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। त्यामुळे ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार का, शिवसेनेत प्रवेश करणार का, या चर्चांना उधाण आलं। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांच्याकडून। संतोष, शरद पवार गटाचे खासदार आणि आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे, नेमकं काय घडते सोलापूर जिल्ह्यात? हो, नक्कीच सध्या सोलापूर जिल्ह्यातले आमदार खासदार असलेले राष्ट्रपतीचे जे शरद पवार गटाचे आहेत ते सध्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत। काही दिवसापूर्वी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची भेट घेतली आणि मतदारसंघातील विकासावरही सविस्तर चर्चा केली। दिल्ली दरबारी शिंदे साहेबांनी आपलं वजन वापरून काही सहकार्य करा अशी भावना त्यांनी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे। हे प्रकरण चालू असताना काल माळशिरसचे आमदार राष्ट्रपती पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी आमदार डॉक्टर उदय सामंत यांची भेट घेतली, तसेच मंत्री भरत गोगावले यांची भेट घेतली। आणि त्यामुळे सध्या सोलापूर जिल्ह्यात हे जे राष्ट्रपतीचे आमदार खासदार आहेत ते भाजपच्या आणि शिवसेनेच्या वाटेत असून ते पक्ष प्रवेश नक्की करतील। विकास कामासाठी त्यांना ते करणं अनिवार्य झालेलं आहे आणि त्यांनी जर सत्तेत प्रवेश केला तर मतदारसंघातली कामं विकास कामे लवकर होऊ शकतात अशा प्रकारचं बोलत होते। समर्थकांचं ते म्हणणं आहे। आता नेमकं काय घडतं हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल। संतोष, खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने चर्चा सुरू आहे, त्या चर्चेवर धैर्यशील मोहिते पाटील किंवा उत्तम जानकर यांची काही प्रतिक्रिया समोर आली का? नाही, धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की एक सदिच्छा भेट होती, विकास कामाच्या अनुषंगाने मी भेट घेतली होती। पक्षप्रवेश वगैरे यामागचं काही कारण नाहीये, मंत्र्यांना भेटलं जातं राज्यातल्या राष्ट्रातल्या, त्यानुसार मी ते भेटले होते असं मोहिते पाटलांनी भूमिका मांडली। आणि उत्तम जानकरांचं पण तेच सांगणं आहे की मी सदिच्छा भेट घेतली होती। शेवटी आमदार खासदार जे भेटतात ते मंत्र्यांना भेटतात। विकास निधी जो मिळतो मतदारसंघात, कुठल्याही मतदारसंघात तो मंत्र्यांकडूनच मिळतो आणि त्या अनुषंगाने आम्ही भेट घेतलेली आहे। त्यामुळे आता वेगळा अर्थ करण्याची काही गरज असं जानकरांचं पण सांगणं आहे। तर तिथल्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये काही चर्चा सुरू आहे का, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? गेल्या अनेक महिन्यापासून शरद पवार गटाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं असंही म्हणणं आहे, पहिलं त्यांचं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्या आणि जर येत नसतील तर आमचे जे आमदार खासदार आमचे ज्यांच्यामुळे सध्या आम्ही काम करतो त्यांनी कुठल्या ना कुठल्या सत्यात प्रवेश करावा, कारण आमची कामं थांबलेली आहेत। शेवटी आमची कामं झाली तर आम्ही जनतेसमोर जाऊ शकतो, निवडणुकीला मतं मागू शकतो, यांच्यासाठी काम करू शकतो। आणि जर विकास कामं करायचे असेल तर आमच्या नेत्यांनी कुठल्या ना कुठल्या सत्ता पक्षात जावं असं त्यांचं आग्रहाचं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं सांगणं आहे। धन्यवाद संतोष या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर सोलापूर जिल्ह्यातले खासदार आणि आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ते शिवसेनेत प्रवेश करतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे।